कोपरगाव शहरामध्ये हॉस्पिटल किंवा क्लिनिकसाठी प्रशस्त जागा भाडेतत्वावर देणे आहे। पहिला मजला वरदविनायक मंदिराजवळ इंदिरापथ कोपरगाव। 2000 स्क्वेअर फूट जागेत उपलब्ध सुविधा, डॉक्टरांसाठी स्वतंत्र सुसज्ज कॅबिन, 4 प्रशस्त आयपीडी रूम्स आणि कॉटेज, प्रत्येक रूम मध्ये स्वतंत्र टॉयलेट बाथरूम अटॅच, रुग्णांसाठी हवेशीर वेटिंग हॉल आणि गॅलरी, 24 तास पाणी आणि वीज पुरवठा, रुग्ण आणि डॉक्टरांच्या वाहनांसाठी स्वतंत्र प्रशस्त पार्किंग। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। संपर्क क्रमांक 96 65 83 65 81 आणि 98 50 68 31 25। अकारी पडीत जमिनींच्या प्रश्नावरून श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून भर उन्हात रस्त्यावर उतरून शेकडो शेतकऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। यावेळी आमच्या हक्काच्या जमिनी आम्हाला परत द्या अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सरकारच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून उच्च न्यायालयाचा निकाल व मंत्रिमंडळाचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने हा प्रश्न 1.5 वर्षापासून जैसे थे असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। ब्रिटिशकालीन अकारी पडीत जमिनींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली। हा लढा निर्णायक असल्याचा इशारा देत आंदोलकांनी जेलभरो आंदोलनाची तयारी दर्शवली आहे। लवकर निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी संघटनेनं दिलाय। न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असे शेतकरी नेते अजित काळे यांनी सांगितले। हे आंदोलन अकारी पडीत शेतकऱ्यांचं आहे। जवळपास 107 वर्ष झाली ज्या जमिनी सरकारने बळकावलेल्या आहेत आणि उच्च न्यायालयाचा निकाल होऊन देखील आज 1.5 वर्ष झाले या जमिनी परत या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे असा निकाल दिला आहे उच्च न्यायालयाने। परंतु सरकारने मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन देखील आता 1.5 वर्ष होत आलं, कोणत्याही परिस्थितीत सरकार ऐकायला तयार नाही, गोरगरीब शेतकऱ्यांना जमिनी द्यायला तयार नाही। त्याच्यामुळे हे जवळपास आमचं हे 4थं आंदोलन आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही आता निर्णायक भूमिकेत आलो आहोत की आता इथून पुढं मात्र सरकार दरबारी आम्ही काही जाणार नाही। काही केल्या सरकारने इथं येऊन हा प्रश्न सोडवायला पाहिजे या भूमिकेत आम्ही आलो आहे। त्याच्यामुळं आज पोलीस स्टेशनला आम्ही येऊन इथं थांबलेलो आहोत आणि जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही हलणार नाही। इथून पुढं जर समजा सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढचं आंदोलन हे आमचं कब्जाचं आंदोलन असणार आहे आणि ते मात्र आंदोलन सरकारला झेपणारं असणार नाही, कारण की याच्यामध्ये 12 ते 13 हजार शेतकरी याच्यात अफेक्टेड आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकारने आता भूमिका घेणं गरजेचं आहे। जर ही भूमिका घेतली नाही तर कोणत्याही परिस्थितीत आता हे आंदोलन मागं राहणार नाही आहे। सरकारला याच्यात निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज इथे येऊन बसलेलो।